नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्स या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत, काय बघायचं आपल्याला, मी इथे ठेवतो ह्याला NHM पुणे। चला, आज आपण काय बघणार आहे, जे CHO कम्युनिटी हेल्थ ऑफिसर म्हणजे ऑन कॉन्ट्रॅक्चुअल हे समुदाय आरोग्य अधिकारी चे वॅकन्सीचं लिंक ऑलरेडी ओपन झालेलं आहे काल। ओके, सगळ्यांनी काय सुरुवात केलं असेल, मी सांगणार आहे कसं पद्धतीने बाबा फॉर्म भरायचा आपल्याला, आणि ह्याच्यामधलं काही गोष्टी असं आहे जे आपल्याला चुकायचं नाहीये बरं का। कारण काय, शक्यतो आपलं जे फॉर्म आहे आपण भरलेले चुकीच्या पद्धतीने भरले तर ते फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो। यांचं रूल्स अँड कंडिशन्स आहेत ते आपण सगळे ऑलरेडी बघितलेले। मग आपण त्याच्यामध्ये काय काय बघायचं, सगळं बघायचं आहे, म्हणजे कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे, काय काय त्याच्यामध्ये एंटर करायचं वगैरे आपण बघूया। चला, ज्यावेळी तुम्ही लिंक वरती क्लिक करणार, लिंक ऑलरेडी ग्रुपमध्ये आणि टेलिग्राम सगळीकडे माहितीच आहे सगळ्यांना, आपल्या ग्रुपमध्ये पण पडलेले आहे। तुम्हाला काय करायचे, ज्या लिंक वरती टच केल्यावर अशा पद्धतीचं येणार बघा। असे टाईप कसं येणार, म्हणजे ही लॅपटॉप मध्ये येणार। ज्यावेळी तुम्ही मोबाईल मध्ये यूज करतील, हे तुम्हाला दिसतंय काय आहे, हे तुम्हाला दिसतंय, हे क्लिक हेअर फॉर द न्यू रजिस्ट्रेशन आणि लॉग इन फॉर काय म्हणताय ऑलरेडी रजिस्ट्रेशन कॅन्डिडेट, हे एकदम खाली येणार, म्हणजे एकदम इकडे खाली येणार ह्याच्या खाली बघा। अगोदर काय म्हटले, इम्पॉर्टंट इव्हेंट्स, तारीख बघा, सुरुवात झालेली आहे 18 तारखेला आणि लास्ट तारीख आहे 4/12, किती 4/12/2025 लास्ट तारीख आहे। क्लोजर फॉर द एडिटिंग ऍप्लिकेशन बघा, तुम्ही एडिट पण करू शकता फक्त 4 तारखेपर्यंत। त्याच्यानंतर लास्ट डेट फॉर द प्रिंटिंग युअर ऍप्लिकेशन, तुम्हाला 19/12/2025 पर्यंत प्रिंट करता येते ऍप्लिकेशन। शक्यतो तुम्ही काय करा, ज्यावेळी ऍप्लिकेशन तुमचं कंप्लीट होतील तुम्हाला प्रिंट काढा किंवा तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवायचं आहे। काय लक्षात घ्या बरं का, काय काय सेव्ह करून ठेवायचं आहे, एक ऍप्लिकेशन फॉर्म आणि तुमचं ई रिसिप्ट म्हणजे तुम्ही पेमेंट केलेलं बरं का। त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं ऍट द टाइम ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यांनी तुम्हाला मागणार आहे, ते झालं। आणि ऑनलाईन फी पेमेंट हे पण 18 ते 4 म्हणजे लास्ट डेट पर्यंतच आहे, 4/12/2025 पर्यंत। एवढं आपण बघितलं। मग आपल्याला कशा पद्धतीने काय करायचंय, ऍप्लिकेशन करायचंय आपण इथे बघूया। चला, मग थोडी डिफिकल्ट होणार आहे, मी पहिल्यांदा हेच टेक्निकल यूज करतो बरं का। हे झालं, डायरेक्ट आपण ऑनलाईन वरती आहे ऑलरेडी बघा। इथे काय, इथे तुम्हाला दिसतंय काय, क्लिक हेअर फॉर द न्यू रजिस्ट्रेशन आणि खाली दिसतंय लॉग इन फॉर द, इथे बघा माऊसची की हलते इकडे, लॉग इन फॉर द ऑलरेडी रजिस्टर कॅन्डिडेट बघा। तुम्हाला ज्यावेळी रजिस्ट्रेशन केलं नसेल मग स्टार्टिंगला काय करावं लागेल, क्लिक हेअर फॉर द न्यू रजिस्ट्रेशन, इथे क्लिक करायचं। असं पद्धतीचं एक फॉर्म येतो बरं का। बघा काय म्हणते, टोटल किती प्रकार भरायचे तुम्हाला, काय काय याच्यामध्ये, सॉरी हे डिलीट करतो। चला, त्याच्यामध्ये काय होणार आहे, सॉरी चला, हे काय बेसिक इन्फॉर्मेशन, त्याच्यानंतर फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे तुम्हाला, त्याच्यानंतर हे काय डिटेल भरायचं आहे, त्याच्यानंतर प्रिव्ह्यू करायचं बाबा। एकदम भरल्यावर तुमचं काय चुकीचं म्हणजे काय अडथळ वगैरे असेल तर तुम्ही एडिट वगैरे करू शकता। आणि एकदा हे कम्प्लीट केलं तर बरं का, इकडे पाठीमागे तुम्ही जाऊ शकत नाही, हे पण लक्षात ठेवा बरं का। हे झालं, त्याच्यानंतर अपलोड करायचं, नंतर त्यांना पैसे द्यायचे, बाबा आमचं काय ऍप्लिकेशन स्वीकार करा आणि आम्हाला परमिशन द्या, हे आपण बघणार आहोत याच्यामध्ये। चला, मग याच्यामध्ये काय काय इन्फॉर्मेशन बघा। पहिली जे आहे बेसिक इन्फॉर्मेशन आहे, त्याच्यामध्ये काय म्हणते बघा, अशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचं आहे बघा। स्टार्टिंगला काय म्हणताय, यांनी म्हणणार आहे तुम्हाला क्लिक हेअर फॉर द इन्फॉर्मेशन, जे इम्पॉर्टंट नोट्स आहे त्याचा सुद्धा सांगताय बघा। ह्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट द नेम एंटर्ड इन द ऑनलाईन ऍप्लिकेशन बघा। काय म्हणते, ऑनलाईन ऍप्लिकेशन फ्रॉम शुड बी द मॅच एक्झॅक्टली विथ रिक्वायर्ड डॉक्युमेंट, जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहे फोटो आयडेंटिटी जे करेक्ट पाहिजे बघा। नेम एंटर्ड इन द ऑनलाईन ऍप्लिकेशन, जिथं तुम्ही टाकणार आहे जे एक्झॅक्ट मॅच व्हायला पाहिजे जे तुमचं रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहे त्याच्यामध्ये बरं का। टू बी प्रोड्युस्ड द टाइम ऑफ द एक्झामिनेशन म्हणा, युअर कॅन्डिडेट बघा ऍडमिशन विल बी कॅन्सल्ड, तुम्हाला जे तुम्ही चुकीचं वगैरे स्पेलिंग मिस्टेक असो किंवा नाव इकडे तिकडे झालं तर तुम्हाला त्यांनी काय कॅन्सल करू शकते ऍडमिशन वेळी बरं का। हे झालं, इफ एनी difference in the name entered in your online application from the name printed of the documents produced the time of the examination बघा। हे काय 35, फक्त तुम्ही किती मोठं नाव टाकलं तरी 35 अक्षरचं नाव इथे दिसणार आहे, जे तुमचं काय ऑन म्हणजे ऍडमिट कार्ड वरती। एवढं आपण बघितलं। चला, नेक्स्ट काय खाली फर्स्ट नेम बघा, ह्यांनी कसं विचारलं बघा इथे, हे एकच मिनिट, याला परत काय करतो वरती घेतो। हे काय फर्स्ट नेम म्हटलेलं आहे, फर्स्ट म्हणजे तुमचं फर्स्ट नेम टाकायचं कन्फर्म साठी बघा। स्पेलिंग मिस्टेक म्हणजे रिड्यूस करण्यासाठी, कमी करण्यासाठी यांनी डबल वेळा ऑप्शन दिलेलं तुम्हाला। इकडे फर्स्ट नेम टाकायचं, परत इकडे फर्स्ट नेम टाकायचं आणि मिडल नेम इकडे पण कन्फर्म साठी मिडल नेम, लास्ट नेम असं करायचं। ज्यावेळी तुम्ही इथे फिल करणार इथे कम्प्लीट तुमचं नाव येणार। ओके, इथे ए टाकले, इथे ए, इथे बी, इथे बी, इथे सी, इथे सी टाकलं तर असं येणार तुमचं नाव, ABC या पद्धतीचं नाव डायरेक्टली ऑटोमॅटिक येणार आहे। हे आपण बघितलं। त्याच्यानंतर काय येणार आहे, खाली काय काय दिलेलं बघा, प्लीज नोट बघा। परत काय म्हणते त्यांनी, नोट करून घ्या म्हणते बघा। काय म्हणते, मेन्शन द मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी
बरोबर द्यायचं, तुमचंच द्यायचं बरं का. ज्यावेळी तुम्हाला काय भेटणार आहे, नोटिफाय आणि नोटिफिकेशन अपडेट काही असो सगळे त्याच्यावरतीच भेटणार आहे. टू ओन इंटरेस्ट द मोबाईल नंबर ईमेल आयडी शुड बी व्हॅलिड, शुड बी केप्ट ऍक्टिव्ह बरं का. ऍक्टिव्ह ठेवायचं, असं नाही की दिलो आणि बंदच आहे, असं पण नाही व्हायला पाहिजे. हे झालं ह्याच्याबद्दल की एकदम बरोबर तुम्हाला द्यायचं आहे. इथे मोबाईल नंबर द्यायचे, कन्फर्मसाठी परत इथे दाबायचे, अल्टरनेटिव्ह देऊ शकता तुमच्याकडे असेल तर. आणि ईमेल आयडी बघा, इथे तुम्ही कन्फ्युजन होऊ शकता. इथे समजा एक तुमचा ईमेल आयडी ABCD@8 नंतर @ आहे असं समजा. अरे कुठे गेलं आपलं, ABCD8 आहे, याच्या नंतर @ असेल तर तुम्हाला इथे करायचं नाहीये. फक्त किती ABCD8 एवढीच लिहायचे. पुढे इथं ऑप्शन येतात बरं का, जीमेल असो हे कुठली याहू वगैरे इथं ऑप्शन येतात, तिथं सिलेक्ट करायचं. त्याचं नंतर इथे तुम्हाला कंप्लीट भरावं लागेल. ABCD काय होतं @gmail.com ह्या पद्धतीनं भरायचं. त्याच्यानंतर इथे जे दिसते तुम्हाला कोड इथे टाकायचं आणि सेव्ह अँड नेक्स्ट मारायचं. काय मारायचं, सेव्ह अँड नेक्स्ट मारायचं. आता ऑलरेडी मी भरलेलं आहे, तुम्हाला ऑलरेडी भरलेलं एक दाखवतो तर का. त्याच्या पद्धतीने कशा पद्धतीने भरायचं हे सगळे सांगतो. हे झालं पहिलं ऍप्लिकेशन. हे सगळे दाखल्यावर काय झालं, सेव्ह अँड नेक्स्ट मारल्यावर तुम्हाला एक मोबाईल OTP येणार. OTP मध्ये काय काय भेटणार, त्याच्यामध्ये तुम्हाला या OTP मध्ये IBPS येणार बरं का. IBPS वरून तुम्हाला एक रजिस्ट्रेशनचा मेसेज येणार. त्याच्यावरती युजर आयडी आणि पासवर्ड भेटणार. युजर आयडी आणि पासवर्ड भेटणार. तुम्हाला ते सेव्ह करून ठेवायचं आहे. सेव्ह करून ठेवायचं, विसरायचं नाही बरं का. हे त्याच्यासाठी त्याच्या नंतर काय येणार आहे, एकच मिनिट मी सांगतो तुम्हाला. चला, तर हे इथंच आहे का, सगळीकडे इथंच येते वाटते. चला, हे तुम्हाला जस्ट मी दाखवलं. असं पद्धतीचं काय होतं, ते रजिस्ट्रेशन फॉर्म होतं. असं मोबाईल मध्ये असं दिसणार. खाली एकदम काय दिसणार, क्लिक हेअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन आणि लॉग इन. असं केल्यावर तुम्हाला काय करायचंय, ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलं असेल तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला काय भरायचंय, फॉर्म भरायचा आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट मारायचंय. त्याच्यानंतर ज्यावेळी तुम्ही नेक्स्ट टाइम काय करता, लॉग इन करताना या पद्धतीचे रजिस्ट्रेशन नंबर काय टाकायचं, याच्यामध्ये रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकायचं आणि ही सिक्युरिटी कोड आहे ते दाबून काय करायचंय, सबमिट करायचं. तुमचं ऍप्लिकेशन ओपन होणार आहे. बघा कसं पद्धतीने ओपन होतं, एकच मिनिट माझं. चला, या पद्धतीचे तुम्हाला ही भरायचंय. बघा असं मी भरलेलं आहे. ओके, या पद्धतीने भरायचंय. आणि बघा फोटो अपलोड करताना वगैरे काय होऊ शकते, प्रॉब्लेम होऊ शकते तुमचं. आणि ही जे डाटा आहे मी एकच मिनिट दाखवतो कशा पद्धतीने मी लास्ट आणलेलं आहे. त्याच्यामध्ये काय काय करायचं तुम्हाला, साइन आणि हे काय स्कॅन फोटोग्राफ आणि एक लाईव्ह फोटो काढायचा आहे बरं का. लाईव्ह फोटो ह्याच्यामध्ये एक मिनिट. चला, त्याच्यामध्ये कॅप्चर फोटो करायचा आहे. इथे कॅप्चर मारलं तरी चालेल किंवा अजून काही तुम्हाला ऑप्शन आहे. अजून एक ऑप्शन आहे तुम्हाला इथे खाली स्कॅनर दिलेला आहे, त्यांनी स्कॅनर दिलेला आहे. ही स्कॅनर वरती तुम्ही टिक केलं तरी पण तुमचं स्वतःच्या मोबाईल मध्ये तुम्ही फोटो काढू शकता. हे झालं ह्याच्याबद्दल. ही व्यवस्थित जे MB वगैरे आहेत मी सांगणार तुम्हाला, हे ऑलरेडी तुम्हाला एक्युरेट म्हणजे बरोबर पिक्सेल मध्ये म्हणा, पिक्सेल आणि साईज हे सगळे फिक्स करून ठेवावं लागते बरं का. थोडी प्रॉब्लेम होऊ शकते, किटकिट आहे थोडी इथे. ओके, तेवढं आपण बघितलं. चला, आता नेक्स्ट ह्याच्या नंतर काय करायचं आपल्याला, हे सगळं झाल्यावर आपल्याला करायचं आहे नेक्स्ट दाबल्यावर असं पद्धतीचं फॉर्म येणार. कसं येणार, असं आहे बघा. ह्याच्यामध्ये काय आपल्याला जे फर्स्ट होतं जे संपलं, काय बेसिक इन्फॉर्मेशन आपण भरलो. त्यावेळी आपल्याला काय युजर आयडी पासवर्ड भेटलंय, युजर आयडी आणि पासवर्ड भेटलेलं आहे. आता फोटो आणि साइन हे दोन्ही आपण अपलोड केलंय. फोटो आणि साइन दोन फोटो, एक आपल्याकडे जे स्कॅन आहे ते आणि एक लाईव्ह कॅमेरामध्ये आपण नोंद काढले. हे झालं. त्याच्यानंतर आपण डिटेलमध्ये आलेलो आहोत. मग ह्याच्यामध्ये काय काय विचारते बघूया आपण. चला, मी थोडं झूम करतो. चला बघा, बेसिक डिटेल्स त्याच्यामध्ये दोन प्रकार आहे. इथे बघा वरती मेन्शन केलेले त्यांनी, एक बेसिक आहे, एक क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स लँग्वेजेस त्याच्याबद्दल विचारते. पहिला आपण काय बघू, बेसिक बद्दल आज आता बघूया. चला, काय म्हणते बेसिक डिटेल्स मध्ये बघा काय काय म्हणते ह्यांनी. बेसिक डिटेल मध्ये पहिला काय विचारताय, कॅटेगरी. तुमचं कॅटेगरी कुठला विचारताय, SC ST VJNT जे तुमचं असेल, जे तुम्हाला काय करायचंय इथे टिक करायचं आहे. आता समजा कुठलं पण नाहीये, मग आपण काय करणार, ओपन मध्ये खुला प्रवर्गामध्ये टिक करणार. त्याच्यानंतर काय म्हणते, अप्लाइड अंडर द व्हिच कॅटेगरी. तुम्ही तुमच्या अर्जदाराचं जात कुठले आहे आणि तुम्ही ऍप्लिकेशन करणार आहे का. आता समजा माझं कास्ट OBC आहे, पण मी काय करतो ओपन मध्ये भरतोय, कारण काय माझ्याकडे नॉन क्रिमिनल आहे. असं होऊ शकतं ना, कोणाकडे व्हॅलिड डॉक्युमेंट्स वगैरे नसतात. त्यांनी काय करायचं, इथं डायरेक्ट ओपनच करून टाकायचं, काही फरक पडणार नाही. चला, हे आपण टिक केलं. त्याच्यानंतर खाली काय म्हटले, आर यू हॅव अ पर्सन विथ अ बेंचमार्क डिसेबिलिटी वगैरे आहेत का, असेल तर येस करायचं. आणि त्याचं इथे कॅटेगरी वगैरे विचारलं ते करायचं. शक्यतो म्हणजे
नसेल तर नो म्हणून टाकायचं. हे झालं ह्याच्याबद्दल. आणि अजून काय म्हटलं बघा खाली, एकच मिनिट. डू यू हॅव अ नॉन क्रिमी लेअर. बघा थोडा ओबीसी वाले कोणी कोणाला नॉन क्रिमी लेअर लागते बरं का. नॉन क्रिमी लेअर ज्यांना ज्यांना लागते त्यांच्याकडे काय म्हटलेलं आहे, व्हॅलिड टिल द डेट फॉर द सबमिशन ऑर ऍप्लिकेशन. ज्यावेळी तुम्ही ऍप्लिकेशन किंवा सबमिशन करता त्याचं अगोदरचं तुमच्याकडे असायला पाहिजे असं म्हणतंय. असेल तर तुम्हाला येस करायचंय, नसेल तर नो करायचंय. पण इन केस मला वाटतंय आपलं डीएमएर वेळेच 2023 मधले जे कॅन्डिडेट होते ओबीसी मध्ये जे कॅन्डिडेट होते त्यांच्याकडे काय एनसीएल नॉन क्रिमी लेअर होते, पण ज्या फायनान्शियल इयरच होता, पण त्यांनी काय केलं अगोदर नेग्लेक्ट केलता, म्हणजे सॉरी नेग्लेक्ट नाही रिजेक्ट केलता. रिजेक्ट केल्यावर जे परत हे थोडी प्रॉब्लेम वगैरे झाला क्रिएट झाला, त्याच्यानंतर सरकारने एक जीआर आणलंय बरं का. एक जीआर आणलं होतं. तुम्ही ज्या वर्षी आता समजा नोव्हेंबरमध्ये काय आले ECHO वेकन्सी आले, एक्झाम्पल सांगतो बरं का, ज्याचे जे जीआर होता गव्हर्नमेंट रेज्युलेशन जे होतं त्यांनी काय म्हटलेलं आहे, आता नोव्हेंबर म्हणजे कधी एप्रिल पासून सुरू झालेलं आहे. एप्रिल 2025 ते आता मार्च 2026 पर्यंत कुठली पण एक्झाम असो त्याच्यामधला तुम्ही ते व्हॅलिड आहे असं एक जीआर आहे बरं का. मी नेक्स्ट तुम्हाला दाखवतो, म्हणजे सांगतो त्याच्याबद्दल. पण ज्यांच्याकडे सध्या नाहीये त्यांच्यासाठी थोडा प्रॉब्लेम येणार आहे, आणि ज्यांच्याकडे आहे काही हरकत नाहीये त्यांनी येस करायचंय आणि पुढे जायचंय. आणि ज्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे त्यांनी येस म्हणायचंय, आणि कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर काही प्रॉब्लेम येणार नाही. नसेल तर नो म्हणून टाका, असेल तर येस म्हणून टाका. नसेल तर तुम्हाला त्यांनी 6 मंथ टायमिंग भेटणार आहे, तुम्हाला 6 महिने टायमिंग भेटणार आहे. फक्त तुम्हाला जे पुरावा वगैरे लागते ते सगळे तयार करून ठेवावं लागेल. हे झालं. त्याच्यानंतर काय म्हणता येईल, जर कॅन्डिडेट EWS असेल तर येस किंवा नो, तुमचं जे आहे कॅन्डिडेट ते तुम्हाला इथे करायचं आहे. आणि नेक्स्ट काय म्हणतात चला बघूया. तुम्ही एक सर्व्हिसमॅन वगैरे आहे का, बघा जे फिमेल कॅन्डिडेट आहे बरं का, जे फिमेल कॅन्डिडेट आहे त्यांना काय करायचं इथे येस म्हणूनच टिक करायचं बरं का. एक मिनिट, तुम्हाला दिसत नसेल इथे बघा, आर यू अप्लाइंग अंडर द वुमन रिझर्वेशन, येस म्हणून टिक करा बरं का. तुम्हाला 30% रिझर्वेशन आहे. किती 30% रिझर्वेशन तुम्हाला आहे. एवढं झालं. त्याच्यानंतर काय म्हणते, आर यू एक सर्व्हिसमॅन असेल तर येस किंवा नो, आणि हे काय डिसेबल्ड एक सर्व्हिसमॅन असेल तर येस ऑर नो, आणि असेल तर बघा त्यांनी सगळं तुम्हाला डिटेल विचारतील. आणि नंतर काय म्हणते बघा नेक्स्ट खाली, आर यू अप्लाइंग अंडर द स्पोर्ट्स रिझर्वेशन बरं का. असेल तर येस, नसेल तर नाही. आणि प्रोजेक्ट अफेक्टेड असेल तर येस किंवा नाही ते भरायचं आहे बघा. हे प्रोजेक्ट अफेक्टेड असो आणि अर्थक्वेक हे असो, हे सगळे काय तुम्हाला व्हॅलिड प्रूफ पाहिजे बरं का, व्हॅलिड डॉक्युमेंट पाहिजे. असं टिक करायचं नाही, तुमच्याकडे डॉक्युमेंट असेल तरच क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हे काय ग्रॅज्युएट पार्ट टाइमचं आता कोणी नाहीये. 1995 काहीतरी ते पाठीमागचं कोणी नसणारच आहे. हे तुम्हाला नो म्हणून टिक करायचं आहे. हे झालं. आणि अर्विंग अप्लाइंग अंडर द ऑर्फन रिझर्वेशन, अनाथ आरक्षण वगैरे असेल तर हे व्हॅलिड डॉक्युमेंट असेल तर तिकडे टिक करायचे, आणि सब कॅटेगरी वगैरे तुम्हाला इकडे टिक करायचं आहे. त्याच्यानंतर खाली काय म्हणते चला खाली चला खाली अजून काय आहे विचारलेले बघा. काय म्हणते यांनी काय म्हणते बघा, सॉरी कुठं आलो आपण, एकच मिनिट गेलं आपलं. आपण कुठं आलो, अंडर वुमन रिझर्वेशन हे झालेलं आहे आपलं. ओके, फ्रीडम फायटरचे पाले वगैरे आहेत का असं विचारते त्यांनी. आहे का, यस असेल तर यस, नाहीतर नाही. हे झालं. आणि हे काय म्हणते, आर यू डोमेसिल ऑफ द महाराष्ट्र, बघा तुम्ही महाराष्ट्राचा रहिवासी आहे का असं विचारताय. यस असेल तर यस करायचं. जे विद्यार्थी कॅन्डिडेट इथं पण त्यांनी मेन्शन केलं, आर यू द मराठी स्पीकिंग कॅन्डिडेट फ्रॉम द, बघा जे मराठी विद्यार्थी आहे ते लोकांना आहे बरं का, असं नाही की कर्नाटक लोकांना आहे. म्हणजे कर्नाटक लोकांनाच आहे, पण कसं माहिती आहे का, जे लोकांना मराठी येते, मराठी भाषिक, जसे कर्नाटकमध्ये कसं केलंय, जे विद्यार्थी म्हणजे जे विद्यार्थ्याला कन्नड वगैरे येतात, म्हणजे त्यांचं लँग्वेज मातृभाषा वगैरे कन्नड आहे, त्यांना काय रिझर्वेशन दिलं. जसं सेम टू एज आपलं महाराष्ट्रामध्ये पण सेम आहेत. म्हणजे जे विद्यार्थी किंवा बाहेर राज्यातले जे स्टुडंट्स आहेत त्यांनी काही मराठी भाषिक असेल तर त्यांना 865 गावावरती जे विलेज आहे, मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही ते बघून घ्या बरं का, त्याच्यामध्ये इझिली तुम्हाला क्लिअर होणार. ते झालं. त्यांनी असेल तर काय करायचंय, येस करायचंय, नसेल तर नो. आणि अ चाइल्ड ऑफ द फार्मर हू कमिटेड सुसाईड हे असेल तर तुम्ही येस किंवा नो करायचंय. ओके. त्याच्यानंतर काय म्हणते बघा, CHO बद्दल, आर यू करंटली वर्किंग ॲज अ कम्युनिटी हेल्थ ऑफिसर, जे ऑलरेडी वर्किंग आहे त्यांनी काय करायचंय, असेल तर येस करायचंय, नवीन फ्रेशर असेल तर नो म्हणून करायचंय. आणि हाव यू हॅव अ प्रिव्हियस वर्क ॲज अ कम्युनिटी हेल्थ ऑफिसर, तुम्ही ऑलरेडी वर्क केले का, येस असेल तर येस, नसेल तर नो. हे झालं याच्याबद्दल. आता अजून काय म्हणते बघूया खाली बघा. काय तुम्ही येस म्हणजे तुम्ही वर्क करत असेल तर काय करायचे, तुम्हाला येस म्हणून काय करायचंय, टिक करायचं आहे. इन केस ऑफ तुम्ही वर्किंग CHO असेल तर येस म्हणून करायचं आहे. आणि काय ते डिस्ट्रिक्टचं नाव पण विचारलं बरं का. हे झालं. आणि प्रिव्हियस वर्क हे झालं.
हॅव यू प्रिव्हियसली कम्प्लिटेड द ब्रिज कोर्स ऑफ द ट्रेनिंग ऍप्लिकेशन पोस्ट कम्युनिटी हेल्थ ऑफिसर. बघा जे कॅन्डिडेट असं आहे त्यांनी 6 महिन्याचा कोर्स संपलेला आहे, त्यांना गरज नाही आहे की परत एकदा 6 महिन्यासाठी जाण्यासाठी. म्हणजे बघा एकदा सर्टिफिकेट 6 मंथचं सर्टिफिकेट भेटलं तुम्हाला लाईफमध्ये एकदा, मग तुम्हाला काय गरज नाहीये परत ट्रेनिंगला जाण्यासाठी. एवढं लक्षात आलं पाहिजे. त्याच्यानंतर आधार कार्ड व्हेरिफिकेशन मागतंय, इथं आधार नंबर टाकायचं, पॅन इकडे दिसे ना, इथे पॅन नंबर पण विचारतात बरं का, ही पॅन नंबर आणि आधार नंबर विचारतात. हे झालं. आणि त्याच्यानंतर जे नॅशनॅलिटी वगैरे विचारतात. चला आपण इथे बघूया कुठे नॅशनॅलिटी वगैरे हे विचारतात. इथे काय विचारतात तुम्हाला नॅशनॅलिटी नंतर जे इंडियन ऑलरेडी आलेलं आहे बरं का, आपण फक्त इंडियावालेच इथे अप्लाय करू शकतात. त्याच्यानंतर सेंटर विचारतात तुम्हाला, एक्झाम सेंटर. तुम्हाला फर्स्ट ऑप्शन, सेकंड, थर्ड असे 3 प्रकारचं तुम्हाला रेफरन्स द्यायचा आहे. चला मी दाखवतो कुठली जे आहेत. एकच मिनिट. चला हे जे आहे कशासाठी, जे तुम्ही सिलेक्ट करू शकता. बघा कुठले अहिल्यानगर आहे, अकोला आहे, अमरावती, बीड, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, पुणे, रत्नागिरी, रायगड, सांगली, सातारा, सोलापूर, वर्धा. ही सगळी काय एक्झाम सेंटर्स आहेत. तुम्ही अप्लाय करू शकता. पण तुम्हाला किती अप्लाय करायचंय ह्याचा मधलं जे तुमचं गावचं किंवा तुम्ही जे रेसिडेन्सी राहतात टॉप 3 जे तुम्हाला इझी वाटते म्हणजे नियर होते ते भरायचे. फर्स्ट ऑप्शन मध्ये जे लवकर पाहिजे म्हणजे जे फर्स्ट प्रायोरिटी, सेकंड प्रायोरिटी, थर्ड प्रायोरिटी असे शक्यतो तुम्हाला फर्स्ट प्रायोरिटीच भेटणार आहे. इन केस ऑफ भेटलं नाही तर ते तुमचं गावचं म्हणजे तुमच्या डिस्ट्रिक्टच्या जवळच असं तुम्ही अप्लाय करू शकता. हे झालं कशाबद्दल, जे तुमचं एक्झाम सेंटर प्रिफरन्स बद्दल झालं. मग आता नेक्स्ट काय म्हणतात चला आपण बघूया. बघा त्याच्यानंतर काय होतं, त्याच्यात खालीच बरं का असे खालीच येणार आहे, हे कंटिन्यू शीटच आहे. त्याचं खाली येणार आहे पर्सनल डिटेल्स. पर्सनल डिटेल ह्याच्यामध्ये काय काय येणार आहे बघा. पर्सनल डिटेल बद्दल आपण बघूया. त्याच्यामध्ये पर्सनल मध्ये विचारणार आहे तुम्हाला, अरे ओके असं आहे का, एकच मिनिट. आपण एवढे पर्सनल डिटेल मध्ये बघूया. पर्सनल डिटेल मध्ये काय काय पहिलं विचारलंय तुम्हाला डेट ऑफ बर्थ. तुम्हाला काय लिहायचं आहे, डेट ऑफ बर्थ विचारलेलं आहे. चला डेट ऑफ बर्थ विचारलेलं आहे तुम्हाला, डेट ऑफ बर्थ द्यायचं आहे. डेट, मंथ, इयर किती असं लिहायचं आहे. म्हणजे तुम्हाला टाईप करायचं आहे तिथे. त्याच्यानंतर ऑटोमॅटिकली ते कॅल्क्युलेटेड येणार, कॅल्क्युलेटेड मंथ येणार आहे तिकडे. अरे बापरे एकच मिनिट, काय होतंय, ओके असं झालंय का, एकच मिनिट. थोडा टेक्निकल प्रॉब्लेम आहे बरं का. कारण कसं झालं माहिती आहे का, मी पहिल्यांदा हे यूज करतोय. हे झालं, डिलीट करू सगळे. हे बघा काय म्हणते ह्यांनी इथे हात दाखवते बरं का. इथे तुम्हाला तारीख, डेट टाकायचंय, मंथ टाकायचं आणि इयर टाकायचंय. त्याच्यानंतर ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेटेड असं बाबा तुम्ही 25 वर्षाचं, 23 वर्षाचं, 24 जेवढं आहे तेवढं इथे लिहून येतील. त्याच्यानंतर खाली काय म्हटलंय बघा, जेंडर तुम्हाला सिलेक्ट करायचंय, मेल, फिमेल, फिमेल आणि मेल एवढं झालं. त्याच्यानंतर डू यू हॅव ट्विन, बघा ट्विन ब्रदर्स आणि सिस्टर्स कसे, कारण तुम्ही काय धोकाबाजी करू नये कोणासोबत, जे एक्झामवाले सेंटर सोबत. म्हणून काय तुमचं भाऊ किंवा बहीण तुमच्यापेक्षा हुशार असेल तर तुम्ही काय करणार, त्यांना एक्झामला पाठवणार असे विचारतात. त्यांनी ऑलरेडी माहिती घेऊन ठेवतील. हे झालं. त्याच्यानंतर हे काय असेल तर तुम्हाला इथे टिक करायचंय आणि ट्विन्स वगैरे असेल तर मेल आहे का फिमेल आहे ते पण सांगायचंय. मला वाटतं ह्याच्याबद्दलच विचारलं त्यांनी एक्झामिनेशन बद्दल. हे झालं. आणि मॅरिटल स्टेटस, मॅरिड असेल तर मॅरिड, अनमॅरिड असेल तर, आणि आईचं नाव इथे बघा, वडिलांचं नाव आणि आईचं नाव द्यायचंय. आणि लग्न झालं असेल तर पती किंवा पत्नीचे नाव इथे तुम्हाला विचारले त्यांनी. आणि त्याच्यानंतर काय इथं ऍड्रेस भरायचा आहे तुम्हाला. पहिले सेम ऍड्रेस लिहायचा आणि सेम असेल तर काय इथं टिक करायचं, ऑटोमॅटिकली हे सबमिट होऊन जातील, म्हणजे सेम होऊन जातील. इथं तुम्हाला भरायचंय जे डाटा आहे आणि तेच तुम्हाला काय करायचं इथे टिक करायचं आहे. हे झालं ह्याच्याबद्दल. ओके चला आता नेक्स्ट काय, एकच मिनिट, हे खूप मोठं झालं, राहू दे. एवढं आपल्याला भरायचं आहे. परमनंट ऍड्रेस सेम आहे. नंतर काय बँक डिटेल्स मागितले, पैसे तर देणार नाहीये त्यांनी ऑलरेडी म्हटलेलं आहे, पण बँक डिटेल कशासाठी मागितलं माहिती नाही. मग आपल्याला इथे कंपल्सरी ते द्यावं लागेल. आता विचारले बाबा त्यांनी. हे झालं, बँक डिटेल्स द्यायचं आहे. होल्डर नेम आणि बँक अकाउंट नंबर 2 वेळा आहे, 2 वेळा आहे. आणि ब्रँच नेम, IFSC कोड आणि कुठली अकाउंट आहे, म्हणजे कसा पद्धतीचं आहे, सेव्हिंग वगैरे आहे का ते विचारलेलं आहे. एवढं आपण दिलं. त्याच्यानंतर असेच खाली येणार बघा, ज्यावेळी तुम्ही जे कॅटेगरी सिलेक्ट करणार, ओपन असेल तर काय येणार, 1000 रुपये येणार. ओके. आणि कॅटेगरीवाले बॅकवर्ड असेल तर 900 रुपये अशा पद्धतीने तुम्हाला येणार आहे. त्याच्यानंतर काय करायचं, तुम्हाला व्हॅलिड करायचं आहे. व्हॅलिड म्हणजे व्हॅलिड काय, जे काही गोष्टी असं आहे तुम्ही चुकीचं तिकडे हे केलं तर तुम्हाला दाखवणार आहे रेड मार्कने. आणि काही नसेल तर सेव्ह नेक्स्ट करायचं आणि पुढे जायचं आहे. आता नेक्स्ट पेज मध्ये काय येते आपण बघूया. हे झालं ह्या पेजचं.
आता नेक्स्ट पेज मध्ये येणार आहे, मी आता म्हटलं होतं ना हे बेसिक झालं. आता क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशन येणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काय काय भरावं लागेल. एज्युकेशन विचारले, क्वालिफिकेशन तुमचं 10वी 12वी कधी कधी झालंय बाबा असं विचारलंय त्यांनी. एकच मिनिट, चला अरे बाबा तू ते झालं. SSC बद्दल विचारलं 10वी. इथं काय करायचं तुम्हाला, त्याच्यामध्ये तुम्हाला जे महाराष्ट्र बोर्ड स्टेट असं लिहिल्यावर घेईना ते असं लिहू शकता तुम्ही. महाराष्ट्र स्टेट बोर्ड जे एज्युकेशन वगैरे आहेत ना असे शॉर्ट फॉर्म मध्ये लिहायचं. आणि तारीख शक्यतो तुम्हाला माहिती नसणार, जे सर्टिफिकेट वरती अवेलेबल आहे प्रूफसाठी तेच तुम्ही इथं टाकू शकता. आणि पर्सेंटेज टाकायचंय. आणि जे 60+ आहे त्यांनी काय करायचं, फर्स्ट क्लास करायचं बरं का, फर्स्ट क्लास करायचं. आणि 85 पेक्षा जास्त असेल तर काय करायचंय, डिस्टिंक्शन करायचं. काय करायचंय, डिस्टिंक्शन करायचं आहे तुम्हाला. ओके, एवढं तुम्हाला करायचं आहे. 60+ असेल तर फर्स्ट क्लास. आणि 12वीला सेम इथे एक ऑप्शन येणार तुम्हाला परत. काय येणार ऑप्शन, तुम्ही सायन्स केले का, तुम्ही कॉमर्स केले का, आर्ट्स केले का असं विचारतील. तुम्ही सायन्स केलं तर सायन्स, आर्ट्स JNMचे लोक त्यांनी तिकडे. हे झालं. त्याच्यानंतर काय डेट ऑफ पासिंग ते पण तुम्ही सर्टिफिकेट वरती जेवढा आहे जे प्रूफसाठी. म्हणजे बघा असं नको व्हायला पाहिजे की तुम्ही तुमच्या मनाने अंदाजाने लिहिले आणि नंतर ते प्रूफसाठी काहीच नाही आहे, असं नाही व्हायला पाहिजे. जे सर्टिफिकेट वरती असते प्रूफसाठी तेच आपण भरूया. आणि पर्सेंटेज टाकायचे. आणि परत इकडे क्लास म्हणजे जे ग्रेड आहे आपल्याला काय करायचंय, सिलेक्ट करायचंय. त्याच्यानंतर पदवी त्याच्यावरती विचारलेलं आहे, मी ऑनलाईन वाटते दाखवतो तुम्हाला. याच्यावरती विचारलेलं आहे BMS किंवा BHMS तुमचं नर्सिंग काय आहे, तुम्हाला काय करायचंय की भरायचं, टिक करायचंय. त्याच्यानंतर पासिंग लिहायचंय आणि किती टक्के. आता समजा तुम्ही BSc झाले तुमचं, मग तुम्ही काय करणार, फर्स्ट इयरचं, सेकंड इयरचं, थर्ड इयरचं, फोर्थ इयरचं सगळी काउंट करणार. काउंट केल्यानंतर डिवायडेड बाय 4 म्हणजे किती पर्सेंटेज येते तेवढं तुम्हाला ऍग्रिगेट काढायचं आहे. म्हणजे 4 मिळून एव्हरेज इथं हे करायचंय. त्याच्यानंतर इथं काय करायचंय, क्लास सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं तर तुम्ही इथे देऊ शकता. त्याच्याबद्दल झालं. मिनिमम क्वालिफिकेशन तर आपलं BSc आणि PBSc चालतंय बरं का. हे झालं ह्याच्याबद्दल. अजून काय म्हणताय बघूया. हायर अकॅडमिक क्वालिफिकेशन हे झालं ह्याच्याबद्दल. हायर असेल तर तुम्ही ते भरू शकता. हे झालं. हायर अकॅडमिक एज्युकेशन उच्च शिक्षणाबद्दल काय ते विचारले. चला आपण थोडी वेळ इथे ठेवू. चला हे काय म्हणते, एज्युकेशन अकॅडमिक उच्च शिक्षण काय झालंय तुमचं. म्हणजे ह्याच्यामध्ये काय ऑप्शन असणार तुम्हाला, मी ऑलरेडी आणलेले ते ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर तुम्हाला ग्रॅज्युएशन तुमचं फायनल ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्ही अप्लाय करत तिकडे. आणि PG झालं असेल तर PG सिलेक्ट करायचे. बघा हॅव यू कम्प्लिटेड इंटर्नशिप. बघा तुम्हाला इंटर्नशिप असेल तर तुम्ही येस करा, नसेल तर नो करा. बघा BSc वाल्यांना अगोदर नव्हते. हे झालं. डू यू पर्चेस ऑफ द डिग्री सर्टिफिकेट फ्रॉम द रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. तुम्हाला सर्टिफिकेट भेटलं आहे का, भेटलं तर येस, नसेल तर नो. आणि डू यू हॅव द रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट इश्यूड. तुमचं रजिस्ट्रेशन झालं का बाबा आणि सर्टिफिकेट आहे का, असेल तर येस, नसेल तर नो करायचं. डू यू हॅव द रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट इश्यूड बाय द नर्सिंग काउन्सिल. नर्सिंग काउन्सिलकडनं भेटलं आहे का तुम्हाला, असेल तर येस, नसेल तर नो करायचं. डू यू हॅव द रजिस्ट्रेशन. तुम्हाला बघा ह्याने रजिस्ट्रेशन रिसिप्ट आहे का, रिसिप्ट वरती पण चालतंय. इथं तुम्ही येस केलं तर मला वाटतं इथे नो येणार. अल्टरनेटिव्ह आहे ना, दोन्हीमध्ये एक भेटणार तुम्हाला. ओके, म्हणजे सर्टिफिकेट असेल तर त्यांनी तुम्ही कसं देणार त्यांना रिसिप्ट. ओके, हे तुम्हाला बघून घ्यायचं आहे इथे. एवढं झालं. आता त्याच्यानंतर काय म्हणते बघूया. चला त्याचं झालं. त्याच्यानंतर काय, डिटेल ऑफ द वर्क एक्सपिरियन्स. तुम्हाला एक्सपिरियन्स वगैरे असेल तर तुम्ही देऊ शकता, पण काय गरज नाही, एक्सपिरियन्स काय नीड नाहीये. आता समजा वर्किंग CH वगैरे असेल तर तुम्ही देऊ शकता. असं बाबा काय मी ऑफिसरच आहे, ऑलरेडी ऑफिसरच आहे. काय डिसिग्नेशन काय इथे CH लिहायचं, कुठं आहे ते लिहायचं बरं का. इथे प्रेझेंट वर्किंग आणि डिसिग्नेशन, टोटल पिरियड ऑफ सर्व्हिस कधीपासून कधीपर्यंत आहे. ऑटोमॅटिक तारीख आजच येणार. हे झालं. एक्सपिरियन्स ऑटोमॅटिकली काउंट होते ह्याच्यामध्ये. याचं झालं. त्याच्यानंतर अजून काय आहे, जे लँग्वेज तुम्हाला येतात, जे लँग्वेज येणार तुम्हाला मराठी, रीड म्हणजे वाचणे, लिहिणे, स्पीक. हे झालं. आणि तुम्ही हिंदी देऊ शकता. बाबा मला हिंदी येते, रीड, राईट, स्पीक. आणि इंग्लिश देऊ शकता. इंग्लिश स्पेलिंग येईना आपल्याला, इंग्लिश बोलतोय आपण. हे झालं इंग्लिश आपण देऊ शकतो. राईट, रीड एवढे. तुम्हाला जे दुसरी भाषा तेलुगू, कन्नड वगैरे येत असेल तर तुम्ही ते देऊ शकता बरं का. हे झालं ह्याच्याबद्दल. आता नेक्स्ट हे झालं. त्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला, व्हॅलिड करायचे. त्याच्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट असं दाबायचंय. आता हे आल्यानंतर, हे संपल्यानंतर काय येणार, हे झाल्यानंतर अशा पद्धतीचं तुम्ही आपण ऑलरेडी भरलेलं हे बघा. जे मी जस्ट म्हटलं होतं तुम्हाला काय, एकच मिनिट, जे डिग्री बद्दल विचारलं म्हणतो बघा, काय आर्ट्स किंवा सायन्स वगैरे झालं असेल का, हे त्याचं झालं. मग अशा पद्धतीने विचारलं होतं. आपण काय केलं होतं, जे नर्सिंगचे BScचं आहे त्यांनी काय करणार, सायन्स करणार, जे आणि JNM करलेलं आहे त्यांनी, किंवा आर्ट्स किंवा काय केलेलं आहे त्यांनी परतील ते एक झालं. आणि
त्यांनी काय म्हणते बघा, बॅचलर ऑफ द आयुर्वेदा जे एज्युकेशन होतं बघा, याच्यामध्ये थोडी काय भांडण होऊ शकते कोणाकोणाचं, आपलं आणि ह्यांचे. बघा ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे माहिती आहे का, लास्ट वेळी पण त्यांनी असंच केलं बरं का. म्हणजे ज्यावेळी 2021 मध्ये आपण सगळे मी एक्झाम दिलतो, त्यावेळी जे पीबीपीसी लोकांसाठी त्यांनी नंतर घेतलं बरं का, थोडी त्यांनी तक्रार वगैरे अर्ज वगैरे दिले त्यानंतर घेतले होते. बॅचलर हे आयुर्वेदिकचं झालं आणि युनानीचं झालं आणि बॅचलर ऑफ नर्सिंग दिलेलं आहे. पण बघा जे INC सांगितलंय, काय सांगितलंय बाबा, BS नर्सिंग आणि PBBS सेमच आहे. मग बॅचलर ऑफ नर्सिंग असं एवढं फक्त दिलंय त्यांनी, PBBS साठी काहीच नाही येते एवढं, आपल्याला ते अर्ज वगैरे देऊन परत हे काय कडपिटी करावं लागेल. हे झालं ह्याच्याबद्दल. तुम्हाला काय करायचं, BSc नर्सिंग वाले BSc ला टिक करायचे आणि PBBS पण सध्याला इथेच टिक करू शकतात. ओके, चला आता नेक्स्ट काय बघायचं. ह्याच्या नंतर आपण सगळे हे ग्रॅज्युएशन वगैरे आपण ऑलरेडी फिल केलेलं आहे. त्याच्या नंतर बघा अशा पद्धतीने आपण फॉर्म भरलेला आहे. असे फॉर्म भरलेलं आहे. आता काय करणार आपण, इथे खाली सेव्ह आणि नेक्स्ट करणार. असं केल्यावर काय, जे प्रिव्ह्यू येणार बाबा असं असं तुम्ही फॉर्म भरलेला आहे बघा, ह्याच्यामध्ये सर्व डिटेल्स तुमचं येणार आहे. त्याच्यानंतर काय अशा पद्धतीचं फॉर्म येणार, त्याचं एकदम खाली यायचं तुम्हाला. कुठे, एकदम खाली यायचं आहे. एकदा चेक करून घ्यायचं बरं का, मी भरलेलं सर्व माहिती बरोबर आहे का नाही. त्यावेळी एकदम शेवटला येणार तुम्ही. इथं काय करायचंय, त्यांनी जे फॉर्म म्हटलं होतं कशाची, ते फॅमिलीचं काहीतरी होतं ना एक लास्ट, जे फॉर्म त्यांनी स्वतः आपल्या ऑनलाईन वरनच भरून घ्यायला. बघा इथे काय करायचं आपल्याला, तुम्हाला लग्न वगैरे झालं असेल तर काय करायचंय, जेवढं मुलं आहे तेवढं लिहायचंय, नसेल तर इथे दोन्हीकडे 0-0 लिहून काय करायचंय, पुढे जायचंय. पुढे इथे खाली टिक करायचं तुम्हाला, इथे 0-0 लिहिल्यावर असे बरं का. हे झालं ह्याच्याबद्दल. इथे मी आणलं वाटतं, इथे 0-0 लिहायचं, अग्री करायचंय आणि हे सिक्युरिटी कोड आहे जे तुम्हाला काय करायचंय इथे अप्लाय करायचंय. त्याच्यानंतर सेव्ह अँड म्हणजे कम्प्लीट रजिस्ट्रेशन करायचंय. त्याच्यानंतर काय येणार, अशा पद्धतीचे एक लास्ट ऑप्शन येणार तुम्हाला. बघा जे आपण पहिल्यापासून सुरू केलं कुठनं, जे बेसिक इन्फॉर्मेशन झालं, फोटो सेंड झालं, डिटेल झालं. डिटेलमध्ये 2 होते, एक एज्युकेशनल आणि पर्सनल हे वगैरे. त्याच्यानंतर प्रिव्ह्यू होता, प्रिव्ह्यू झाल्यानंतर आता डिटेलमध्ये आपण बघितलं. त्याच्यानंतर अपलोड करायचं तुम्हाला काय काय बघा, ह्यांनी म्हणतंय गाईडलाईन्स ऑफ द डॉक्युमेंट अपलोड आणि लेफ्ट थंब इकडे हे करायचंय आणि हँड रिटर्नचं काय लिहायचं मी सांगतो तुम्हाला. आणि एज प्रूफसाठी SSC बघा हे सर्टिफिकेट देऊ शकता किंवा बर्थ सर्टिफिकेट तुम्ही PDF देऊ शकता. आणि डोमेस्टिक सर्टिफिकेट आणि हे काय म्हणतात बघा, एज्युकेशनल डिग्री सर्टिफिकेट, व्हॅलिड डिग्री रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, रिन्युअल रजिस्ट्रेशन स्लिप. एका ह्याच्यामध्ये ऑप्शन अब्लिक लिहिलेलं आहे त्यांनी बरं का. एकच मिनिटं, त्यांनी अब्लिक मध्ये दिलेलं आहे. मग आपल्याला सगळे द्यायचं का एकच द्यायचं आहे, एक प्रश्न येतील आपल्या डोक्यात. एज्युकेशनल बघा, एज्युकेशनल सर्टिफिकेट बघा, ह्यांनी सर्टिफिकेट्स म्हटलेलं आहे बरं का. सर्टिफिकेट्स म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर डिग्री सर्टिफिकेट अँड व्हॅलिड डिग्री रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, डिग्री सर्टिफिकेट पण पाहिजे आणि व्हॅलिड डिग्री रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट. बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला डिग्री सर्टिफिकेट पण स्कॅन करायचं आहे. त्याच्यानंतर इथे काय म्हटलेलं आहे, सर्टिफिकेट व्हॅलिड डिग्री रजिस्ट्रेशन म्हणजे रजिस्ट्रेशन पण ह्याच्यासोबत आपल्याला स्कॅन करायचं आहे. आणि इन केस ऑफ रिन्युअल वगैरे असेल तर ते पण ह्याच्यासोबत काय रिन्युअल वगैरे देऊन हे सगळी एकत्र PDF करून इकडे अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर काय करायचंय, त्याच्यानंतर नेक्स्ट सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आणि पुढे जायचं. आता त्यांना देणार आपण काय दक्षिणा द्यावा लागेल. किती, जे ओपनवाल्यांना 1000 आणि बॅकवर्ड कॅटेगरीची कुठली पण असो त्यांना किती, 900 रुपये एवढी द्यावं लागते. बघा आता मी तुम्हाला जे दाखवलं होतं, कुठे गेलं माझं, ओके एकच मिनिट तुम्हाला दाखवतो. मी ऑलरेडी आले ते काय वाय का फी आहे 6. असं बघ काय डायरेक्ट इथेच येणार आहे बरं का. हे डायरेक्ट कुठे अपलोड आले, इथं आल्यानंतर काय करायचं तुम्हाला, सेव्ह नेक्स्ट करायचंय आणि पैसे भरायचे. मग तुमचं जे अप्लिकेशन बघा काय म्हटलं होतं मी, जे अप्लिकेशन फॉर्म, एक अप्लिकेशन फॉर्म आणि ई रिसिप्ट पेमेंटचे बरं का. पेमेंटचे तुम्हाला ई रिसिप्ट काय सांभाळून ठेवायचं आहे, एवढं लक्षात ठेवा. हे झालं, हे झाल्यावर तुम्हाला हे सगळे अपलोड करायचे बरं का. सॉरी हे डिलीट करतो, परत ते खाली जाईना. एवढं करायचंय. आणि जे इम्पॉर्टंट होता कुठे गेलं ते फोटो वगैरे तुम्हाला स्कॅन करायचे बघा, इम्पॉर्टंट आहे. तुम्ही ह्या साईज सोडून दुसऱ्या साईज मध्ये वगैरे हे केलं तर ते अपलोड होणारच नाहीये, हे पण लक्षात घ्या. फोटोग्राफ किती, 4.5 ते 3.5 सेंटीमीटर पाहिजे. सिग्नेचर ब्लॅक इंक पाहिजे, नोट करून घ्या, ब्लॅक इंक पाहिजे. लेफ्ट थंब इम्प्रेशन व्हाईट पेपरवरती, ब्लॅक किंवा ब्ल्यू वरती दोन्ही चालेल बघा. आणि हँड रिटन डिक्लेरेशन कुठे, इथे बघा एकच मिनिट, हे इथे आहे बघा. कुठे गेलं आपलं,
सॉरी, हे असं का होत आहे? कुठे? इथे बघा, द टेक्स्ट फॉर द हँड रिटन डिक्लेरेशन इज फॉलो असं लिहायचं. असं आहे, माझं नाव समजा एबीसी आहे, एबीसी असं लिहायचं. हिअर वी डिक्लेअर दॅट ऑल इन्फॉर्मेशन सबमिटेड मी इन द ॲप्लिकेशन फॉर्म इज करेक्ट, ट्रू अँड व्हॅलिड. आय विल प्रेझेंट द सपोर्टिंग डॉक्युमेंट्स अँड व्हेन रिक्वायर्ड. कधी पाहिजे तेव्हा हे करतो. एवढे तुम्हाला काय करायचे, लिहायचं आहे बरं का. असं नाही की मी सर मी मराठीत सांगितलं मराठी, इथे काय म्हटलेलं बघा त्यांनी, काय इंग्लिश ओनली, फक्त हे इंग्लिशमध्ये लिहून काय करायचंय, अपलोड करायचं आहे. हे लक्षात घ्या तुम्ही. हे झालं ह्याच्याबद्दल. आणि अजून काय म्हणते बघूया आपण. एकच मिनिट. हे झालं. त्याच्यानंतर कीप द नेसेसरी डिटेल्स एवढं झालं. त्याच्यानंतर काय म्हणते बघा, जे फोटो म्हटलं होतं मी, जे 4.5 सेंटीमीटरचा फोटोग्राफ हे झाला आणि त्याचं केबी वगैरे इथे मेन्शन केले आहे. ही सगळी नोट करून घ्या बरं का. ही एवढीच पाहिजे तुमचं. किती? 200 आणि इंटू 230 पिक्सेलमध्ये पाहिजे आणि 20 ते 50 KB मध्ये पाहिजे. ही नोट करून घ्या. त्याच्याबद्दल झालं. आणि अजून काय म्हणते बघा, फोटोग्राफ कॅप्चर हे व्हाईट बॅकग्राऊंड वगैरे पाहिजे, ते झालं. त्याच्यानंतर अजून काय, त्याच्यानंतर सिग्नेचर वगैरे. सिग्नेचर किती पाहिजे, ते सिग्नेचर आहे 140 × 60 पिक्सेलमध्ये 10 ते 20 KB मध्ये एवढा पाहिजे. त्याच्यानंतर अजून काय, हे इम्प्रेशन, थंब इम्प्रेशन 240 एवढी पिक्सेलमध्ये पाहिजे. आणि हे डीपी झालं 3 सेंटीमीटर विड्थ, आणि हे दोन्ही सेम आहे. आणि साईज किती, 20 ते 50 KB मध्ये पाहिजे. त्याच्यानंतर अजून काय राहिलं खाली, इंग्लिश डिक्लेरेशन. जे डिक्लेरेशन मी जस्ट तुम्हाला राईट करून दिलं, म्हणजे सर्कल मारलं होतं बघा, ते आहे. मी हे सगळी खऱ्या गोष्टी आहे म्हणून ज्यावेळी लागतील त्यावेळी देतात. ते इंग्लिशमध्ये लिहायचं. हे JPG मध्ये पाहिजे, 800-400 पिक्सेलमध्ये पाहिजे. आणि बघा 800-400 म्हणजे असं होते बघा, ते म्हणजे रेक्टँगल होते. असं पद्धतीने लिहायचं तुम्हाला. प्रिपेअर द रिक्वायर्ड क्वालिटी. हे 10 आणि 5 सेंटीमीटर, हे 10 सेंटीमीटर झालं, इकडे 5 सेंटीमीटर. ह्या पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे. आणि KB किती, 50 ते 100 KB मध्ये पाहिजे. हे झालं सिग्नेचर हँड रिटन. बघा, हँड रिटन डिक्लेरेशन, सिग्नेचर आणि हँड रिटन डिक्लेरेशन इन कॅपिटल लेटर्स शॅल नॉट. बघा इम्पॉर्टंट आहे. इथे एक गोष्टी विसरलो आपण. चला इथे बघूया खाली. एकच मिनिट, खाली येतो मी. हेच लास्ट आहे का? चला, त्याच्यामध्ये काय म्हटलंय बघा त्यांनी, जे आपलं सिग्नेचर आहे आणि हँड रिटन डिक्लेरेशन आहे बघा, कॅपिटल लेटर्स मध्ये नाही लिहायचं आहे बरं का. असं नाही की बघा, आता काय होतं, त्यांनी जसं लिहिलेलं आहे तसंच आपल्याला लिहायचं आहे. बघा कुठं होतं ते हँड डिक्लेरेशन, तिकडे होतं. कुठे गेलं रे बाबा. ह्या पद्धतीने, म्हणजे बघा ह्यांनी काहीच यूज नाही केलं, म्हणजे कॅपिटल लेटर काही पण यूज नाही केलं. अशा पद्धतीनेच आपल्याला काय करायचं, लिहून द्यायचं सगळी स्मॉल लेटर मध्ये. आय ओके सगळे बाकीचं बघा. हेअर बी डिक्लेअर दॅट ऑल इन्फॉर्मेशन सगळी स्मॉल लेटर मध्ये द्यायचं आहे तुम्हाला. एवढी लक्षात आलं? ओके. चला, ह्या काही प्रॉब्लेम आला असेल तर तुम्हाला, किंवा काही क्वेरी असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये विचारू शकता. आणि कुठल्या पण आपल्या ऍडमिनला विचारू शकता. आणि काही प्रॉब्लेम येणार नाही शक्यतो. असं एकदम इझी आहे बरं का. फक्त तुम्हाला कधी जे डॉक्युमेंट अपलोड करताना किंवा फोटो अपलोड करताना एवढी प्रॉब्लेम येऊ शकते, बाकीचं काय नाही. ओके. काही असेल तर मग आपण आहोत तुमच्या मदतीसाठी. आणि जे विद्यार्थी CHO ऍप्लिकेशन भरत आहे त्यांना काय करायचंय, आपलं जे सिरीज चालू आहे, कुठली टार्गेट CHO सिरीज आपलं चालू आहे. त्याच्यासोबत त्रिशूला पण चालू आहे, त्याच्यासोबत ब्रह्मास्त्र पण चालू आहे. तुम्हाला फ्रीमध्ये सगळी गायडन्स भेटणार आहे तुम्हाला बरं का. आणि लक्ष द्या, एकदम IBPS वाले घेणार आहे. थोडी तुम्हाला चांगल्या पद्धतीने अभ्यास करावा लागेल. ओके. चला मग आपण लवकरच भेटूया. आणि काही क्वेरी असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये द्या. ओके. चला मग परत एकदा धन्यवाद. आपण लगेचच भेटूया. एकच मिनिट, कुठे गेला आपला, एंड करतो. ओके. काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही काय करणार आहे, कॉमेंटमध्ये उत्तर देणार आहे बाबा. ओके. चला मग आपण लवकरच भेटूया. काय झालंय, एकच मिनिट. ओके. धन्यवाद.